म्हणजे ही जी ताकद आहे ना कला तिच्या कलेमध्ये, तर ती मला खूप ऊर्जा देते. आणि तू जसं म्हणालीस तसं इट वॉज डिफिकल्ट फॉर मी या क्षेत्रामध्ये येताना, की ज्योती चांदेकरांची मुलगी म्हणून यायचंय. पण मी तिला तेव्हाच थांबवलं होतं, की मला तुझी ओळख नको, मला तुला शिडी करायचं नाही, मला ज्योती चांदेकरांची मुलगी म्हणून अशी ओळखच नकोय. म्हटलं एक फायद्याचं ठरलं की ती तिच्या माहेरच्या आडनावरनं फेमस आहे चांदेकर. आणि मी पंडित असल्यामुळे तसं जोपर्यंत लोकांना अरे ही हिची मुलगी आहे असं माहित नव्हतं, तोपर्यंत माझा गेम हा तेवढाच डिफिकल्ट होता. या क्षेत्रामध्ये सस्टेन करणं, तुमची आई वडील कोणी या क्षेत्रात असले तरी अवघडच आहे. कारण मी काय करेन, फार तर फार माझी आई काय करेल, आपल्याकडे नेपोटिझम वगैरे म्हणतात नाही का, माझी आई काय करेल, फार तर फार म्हणेल की हिला पहिला चित्रपट यायचा चान्स द्या, हे करेल, मला नेईल. बरं मी त्या चित्रपटातच घाण काम केलं तर पुढची कामं कशी मिळणार आहेत मला? म्हणजे माझ्या आईच्या नावावरती एकच काम मिळणार मला, त्याच्या पुढे प्रूव्हिंग आहेच ना. मी तिची कधी शिडी केली नाही, मी तिचा कधी वापर केला नाही तिच्या नावाचा. मी कोणाकडेच जाऊन स्वतःचं इंट्रोडक्शन, मी ज्योती चांदेकरांची मुलगी, मला काम हवंय, असं केलं नाही. मी आईला सांगितलं होतं, सक्सेसफुल झाले तरी ते माझं, फेलियर झाले तरी ते माझं, मी तुला जबाबदार धरणार नाही कशासाठी. आता मला इथे विचारायचं की आज जेव्हा तू लोकांचे ऑडिशन्स घेत असशील, भेटत असशील, तुझी पहिली ऑडिशन आठवते तुला आता या क्षणी कशी झाली होती? काही जण म्हणतात माती खाल्लेली, माती प्रणाली. नाही, मला हेच सांगायचं आहे. मला 20 वर्ष या क्षेत्रात झाली ह्याचं कारणच ते आहे, बिकॉज माझी पहिली ऍड शूट होती किर्लोस्कर पंप्सची आणि त्याचे ऑडिशन्स चालू होत्या आणि मी काहीतरी 36-37 मुलींमधनं पहिल्याच झटक्यात सिलेक्ट झाले. बरं तेव्हा कुठलं असं पण नाहीये की मी ह्याच्या आधी कुठलं काम केलं होतं वगैरे, असंही नाही. मी डायरेक्ट गेले, डायरेक्ट 35 मुलींमधनं सिलेक्ट झाले, डायरेक्ट अंकुश चौधरी यांच्या ऑपोजिट माझं काम होतं. वाह. सो पहिला जे मुलींच्या मनात असतं ना की अंकुश सोबत काम करायला मिळालं पाहिजे. येस माझं ते पूर्ण झालं. कारण मी तेव्हा माझ्याकडे एक टोपी होती, त्या टोपीवरती मी अंकुश सरांची साईन घेतलेली की सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे, मला ह्याच्यावरती साईन द्या. मग ती टोपी खूप काळ मिरवली सुद्धा. शाळेच्या वयात म्हणजे त्या अडणीच्या वयात आपले बरेच क्रश असतात ना अशा, असे तुझं असं कोणी होतं? हो, असे खूप असतात इंडस्ट्री मधलं, मी ह्याच्यातले म्हणत नाही की काही जण म्हणतात. नाही, मी ह्याच्या आधी पण इंटरव्ह्यूज मध्ये सांगितलंय, मी अंकुशलाच सांगितलंय की अंकुशवरती माझा मेजर क्रश होता. हो, अंकुशला सांगितलंय मी, तर त्यांच्यावरती माझा मेजर क्रश होता. आणि मग नंतर कामच केलं त्यांच्याबरोबर. मग छान वाटलं की आपला क्रश असणं म्हणजे काय असतं बेसिकली, ते अजिबात हार्मलेस गोष्ट असते ती, की छान वाटतं. मला एक आता विचारायचं, ॲज अ प्रोड्युसर आता तुझी सुरुवात झालेली आहे, असे कोणता सिनेमा आहे ज्याचा रिमेक तुला करायला आवडेल प्रोड्युसर म्हणून? मला वाटतं मला गोलमाल फिल्म वरती परत करायला आवडेल. म्हणजे गोलमाल फिल्म जी होती पूर्वीची, अमोल पालेकरांची, त्या फिल्म वरती मला करायला आवडेल. किंवा चुपके चुपके होती, त्या फिल्मचा मला रिमेक करायला आवडेल. असे बरेच आहेत, खूप फिल्म्स आहेत ज्याच्यावरती रिमेक करायला आवडतील. पण मला असं वाटतं की ते रिमेक सुद्धा कमर्शियल असले पाहिजे, ते फिल्म सगळे कमर्शियल असले पाहिजे. ही बनवा बनवी हा चित्रपट जर त्याचा रिमेक झाला तर तुला त्याच्यात तू कोणाला पाहते जोड्या म्हणून? पटापट एक व्हिज्युअलाइज कर. म्हणजे आता सचिन सुप्रिया आणि अशोक मामा. हे बघ, मी आता सचिन सर इतके गोड दिसलेत त्या फिमेल कॅरेक्टर मध्ये सुद्धा, तर मी आत्ता चूज करताना अशी व्यक्ती करेन जी फिमेल कॅरेक्टर मध्ये खूप सुंदर दिसेल.